गोव्याला चाललोय आम्ही. दिदी आणि दाजी दुसऱ्या गाडीने येत आहेत, त्यांनी कणकवलीमध्ये. आणि कृष्णराज झोपलाय इथंच, जमलाय आता, सगळी जमल्यात. आणि 4 दिवस स्टे होणार आहे गोव्यामध्ये. बघू आता या वर्षी तर गोवा कसं जातोय, कारण 10-15 दिवसापूर्वीच आम्ही जाऊन आलोय गोव्याला. आता काय होतंय बघा. आता आहे ऑन द वे राधानगरीमध्ये, या मार्गातून चाललोय. रोड इकडचाच बऱ्यापैकी चांगला आहे. बघू आता, तुम्हाला डे बाय डे अपडेट देतो. खूप दिवसानं ब्लॉग काढत आहे. आता तर डे 1 आहे. आता एवढा लेट व्हायला की पोहोचायला संध्याकाळ होईल असं वाटलंय. जस्ट राधानगरीमध्ये आता थांबणार आहे, थोडं चहा कॉफी. ब्रेकफास्ट पण अजून केला नाहीये. खूप चांगलं लोकेशन आहे, दाखवतो मी तुम्हाला. तो मूड काय लागत नाही आज जायला, कारण क्लायंटचे पण खूप मेसेज कॉल्स येत आहेत. त्याच्यानंतर आज पप्पा नाही आहेत सोबत, मम्मी नाही आहे, त्यामुळं ट्रिपमध्ये एक्साइटमेंट वाटत नाही आहे आज. आणि वाटेल पण संध्याकाळी वाटेल, बघू आता कसं नियोजन काय काय. बाकी कृष्णराज हाय कर. बघा आमचा कृष्णराज किती मोठा झालाय. पहिले जर ब्लॉग तुम्ही बघत असाल तर तुम्हाला दिसून येईल की बाबा कृष्णराज त्यामध्ये छोटा आहे. आय थिंक मे बी मिनिमम 6 महिन्याचा तर असेल तो, 6 महिन्याचा पांदे. बाकी ऊन पण खूप आहे इकडं. चिल करूया, बघूया आता. इथं एवढ्या आपल्या कोल्हापुरातच ऊन एवढा असेल तर गोव्यात किती असेल. मे बी 28-30 टेम्परेचर. बाकी तुम्हाला जरा नजारा दाखवतो, इथली लोक किती. आता दाजीपूरपर्यंत आलोय. दाजीपूरमध्ये आहे आता. इथं स्टॉप घ्यायचा होता पण काय समजत नाही आहे. लोकेशन तर छान आहे पण रोडला व्हेकल नाही आहेत. का नाही आहेत काय माहीत. व्हेकल नाहीत आणि खूप शांत रोड वाटायला आज. फील याला एकटं चालू आहे, सगळी झोपल्यात. एकटं चालू आहे फील याला. रोडला नाही आहे कोण. रोड खराब पण आहे, खूप खराब रोड आहे. ट्रकचं वाहतूक भरपूर आहे. नजारा बघा, लोकेशन बघा. ह्या लोकेशन साठी पैसे वसूल आहेत. हा काय लोकेशन आहे. लोकेशनचा विषय नाद नाही, नाद पाहिजे. नाद काय पाहिजे, नाद पाहिजे फिरायला याचं. इकडं लोकेशन नुसतं कसं आहे लोकेशन एक नंबर आहे की नाही. बघा व्ह्यू बघा, नुसतं व्ह्यू बघा तुम्ही. व्ह्यू बघा, व्ह्यू. हा बघा गौरेडा गाई आहे. गौरेडा इकडे नसतो हा. पण लास्ट टाइम आम्हाला ना, आम्ही यालतो दाजीपूरच्या जंगलमध्ये, बाहेर रोडवर ते हे दिसलेलं आम्हाला, बियर. मला आठवण ना मराठीत काय म्हणतात त्याला, पण समजून घ्या तुम्ही. लोकेशन ऑसम आहे. मंकीज इकडं आहेत का नाही माहित नाही मला. आहेत, असतात, पण आता पावसामुळे, कारण मी त्यांच्यासाठी बनाना घेऊन आलोय. मे बी त्याने असते तर दिला असता, पण दिसतच नाही आहेत. कधी पण मंकीज असू देत किंवा कोणताही प्राणी असू दे, तुम्ही ट्राय करा की त्याला खायला देताना कोणतेही बेकरी प्रोडक्ट्स ते देऊ नका. जस्ट 87 किलोमीटर्स, 1.5 तासच आम्ही असणार आहे. डायरेक्ट गोवा. आता तर हायवे आलाय, कणकवलीमध्ये आहे. रोड टॉपचा आहे. बघू आता पुढं कसा रोड येतोय. कृष्णराजची आता झोप झालेली आहे आणि आता उठलाय तो झोपून. कृष्णराज से हाय बेबी, हाय कर, बाय.
आत्ता उठलाय तो. बघू आता. मला तर खूप कंटाळा आलाय, झोप पण आल्या, पण लोकेशन छान वाटले. आता जरा बेस्ट वाटले. एक मस्तपैकी ह्या लोकेशन मध्ये कॉफी. हो आता तर भूक पण लागल्या, पण हॉटेल्स काय दिसणार चांगल्या इकडे. ऊन तर खूप आहे इकडं. टेम्परेचर 29 आत्ता सकाळी आहे 12 वाजता. आता मला पण वाटते टेम्परेचर थोडं अजून वाढेल आणि त्याच्यानंतर बघू टेम्परेचर संध्याकाळी इव्हनिंगला कमी होईल, मग बाहेर पडेल. आता थोडा प्लॅन आहे. ब्रेकफास्ट तर झाला आहे सकाळ सकाळी. बघू आता काय काय होते. आता जात आहे मी हॉटेलला. हॉटेलला गेल्यानंतर पूलला जाणार आहे आज, ऊन असल्यामुळं. आणि एवढं का ह्या सप्टेंबरमध्ये काय एवढी मजा येत नाही आहे गोव्यामध्ये. जी डिसेंबरमध्ये जी मजा असते ती सप्टेंबरमध्ये येत नाही. 31 डिसेंबर ते खूप थोडं क्राऊड पण पाहिजे. आपण म्हणतो की क्राऊड नको, निवांत जाऊया, पण निवांत गोव्याचं ठिकाण नाही, क्राऊडचं ठिकाण पाहिजे नव्हे निवांत. हे गोव्याचे चर्च आहेत, बघण्यासारखे आहेत प्रत्येक चर्च. लोकेशन पण छान आहेत आणि झाडे ते भरपूर आहेत इकडं. रोड थोडे छोटे आहेत पण छान आहे, बघण्यासारखं आहे. जस्ट आता आलोय, रूमवर आलोय आणि हे आमचं बाय बनाना खात मोबाईल बघाले सकाळ सकाळी. हे एक बाय हेल्प करायला. हाय कर पिल्लू, कृष्णा हाय कर, हाय कर माहेश्वरी, हाय कर बाय आले. आणि हे छोटस बाय, त्याचं नाव आहे नॅनो. आणि इथे चालू आहे मेकअप यांचा मेकअप चालू आहे. पूलला जायचं राहिलं, मेकअपच करायला. इकडं दाजी वॅक्सिंग करायल्यात बहिणीचं, दीदीचं वॅक्सिंग चालू आहे आणि कॉमेडी पण चालू आहे. कृष्णराज झोपला आहे तिकडं. आता आम्ही जेवायला ऍक्च्युली जेवून जाणार आहे बाहेर. आणि इथं फ्लावर आहे आणि चिकन, नॉनव्हेज, व्हेज नॉनव्हेज. कारण आम्हाला वेळ नाही रेस्टॉरंट जायला, म्हणून आम्ही इथं रूमलाच मागवून घेतलेलो आहे. काय पाहिजे बाबूला, काय पाहिजे बाबूला? चिकन पाहिजे तुला? हिला पाहिजे चिकन पाहिजे पिल्लू तुला? नाही फ्लावर आहे ते. हे फ्लावर. हे बघा अजून यांचं आवरण झाले. रूम मधून काय बाहेर येत नाही त्यांनी, किती उशीर झालं बघू आता. बिलकुल काय बाहेर ना. कृष्णराजचं तर आवडले, तो पण येत नाही आहे. कुठे आलोय आपण? काय खाणार आहे बाय? काय खाणार आहे? हा काय खाणार? मटन खाणार? लॉलीपॉप खाणार? लॉलीपॉप लॉलीपॉप खाणार आहे कृष्णा माझा. बघू बघ सांग काय कर. रात्रीचे 1 वाजल्यात आणि गोव्यामध्ये जोरात पाऊस पडत आहे. आम्ही आत्ता जस्ट डिनर करून आम्ही बागाला आणि कलिंगोटला चाललोय. पाऊस बघा नुसता, पाऊस कसला खतरनाक आहे, एकदम डेंजर पाऊस आहे. हा कुठलाच चोगम रोडचा सर्कल आहे आणि इथं नॅनो नॅनो नॅनो. काय कर पिल्लू, काय कर आले. मी ट्रॅव्हलिंग खूप केलोय दिवसभर, ऊन खूप होतं. राईटला घ्यायचं, इथून राईटला घ्यायचं. इथं कॉर्नरला मेडिकल आहे, चालू असेल तर बघा. इथं कॉर्नरला मेडिकलला ॲक्च्युअली मेडिसिन रिक्वायर्ड आहे मला थोडी. आहे वाटतं. जरा साईडला घ्या.
पाऊस खूप आहे. मध्ये मेडिकल आहे. आता आमचा बीचवर जायचा मूड होता, पण पाऊस एवढा मोठा आला इकडे काय आता सगळा मूड गेलाय. आणि आज आम्ही भरपूर ट्रॅव्हलिंग पण झाले, दिवसभर खूप दमलोय. फोन घ्यायला पण वेळ नव्हता, ब्लॉग काढू शकलो नाही, ऊन खूप होतं. पाऊस एकदम फील तर छान आलाय, एक नंबर वाटाले लोकेशन. तर आम्ही टिटॉस लाईनला आलेलो आहे 1 वाजता रात्री. इथं तर पूर्ण चालू वाटाले, पण पूर्ण रोड शांत होते. पण इथं जरा बऱ्यापैकी क्रेज आहे, रश आहे थोडीफार. आणि बघू पुढं काय काय. अजून शॉप्स ते सगळे चालू आहेत. वॅफेल, टॅटू तर काय 24 आवर्स असते. आणि बार आणि वाईन शॉप तर चालूच असते, कधी बंद होत नाही. चांगलं आहे लोकेशन, छान वाटले बघून. कॉफी शॉप्स ते नाहीत, पण इथं पार्किंगचा थोडा प्रॉब्लेम आहे. तिथं पे पार्किंग एका ठिकाणीच आहे तेवढंच. पब इकडं बऱ्यापैकी सगळी पबच आहेत. ही पब आहे पिंक आहे. पिंक नंतर इकडं ब्लॅक आहे. पिंक तर चांगलं वाटाले, पण थोडे हे असेल. आता 2 मिनिटं स्लो घ्या. आम्ही काय पबला कधी गेलो नाही लाईफमध्ये, तसा काय एक्सपिरियन्स नाही. बघितलेत पब, पण इंस्टावर आणि यूट्यूबवरच. पण असं काही एक्साइटमेंट वाटत नाही पबला असं जाऊया आपण की बाबा हे करूया. हा पण पब चांगला आहे इकडं. हा चांगला आहे. पप्पा मला डान्स करायचा. होय, तिला आज पोरीसने करायचंय तिथं नाचायचं. आपण ज्ञानेश्वरी म्हणाल्या. होय, तेच ती मगाशी म्हणाले, ऐकलं नाही तुम्ही? आता आम्ही हॉटेलकडे जाणार आहे. हॉटेलचा मॅप लावणार वागातूरला. Head north on Fiesta Road toward D Lane. 19 मिनिट्स मध्ये हॉटेलवर. ओनली 19 मिनिट्स, कारण आता ट्रॅफिक नाही आहे, रात्र झाले. In 500 meters. गुड मॉर्निंग. डे 3. आजचा डे 3 आहे गोवामध्ये. तरी पण आम्ही अजून काहीच केलो नाही आहे. अजून आत्ता उठलोय आम्ही, ब्रेकफास्ट केलाय. ही अशी आमची रूम आहे. तर मला दाखवतो 1 मिनिट. वॉशरूम आहे आणि इथं अशी रूम आहे. आणि ह्याच रूमला इंटरकनेक्ट अशी रूम आहे एक. इकडे इंटरकनेक्ट रूम आहे अशी. इकडं बाल्कनी इका ओपन करायची नाही आहे. आता बघू, पूलला जायचा प्लॅन चालू आहे. आत्ता आवरल्या यांचं जाणार. हिचं काय आवरणा झाले, बघू आता काय किती वेळ लागणार आहे पूलला. आता कालपासून रात्री खूप प्रॉब्लेम झाला इकडं, कारण हे नव्हतं, रूमला प्रॉपर सेटअप नव्हता. नंतर त्यामध्ये हे नव्हतं, क्लिनिंग नव्हती रूम व्यवस्थित. रात्री रूम चेंज करायला लागली, पण दिल्यात आता. मी पण आत्ता चेंज केलं जस्ट. आणि पूल बघू आता कसा असेल, मग आपण बघू, त्याच्यावरनं जज करू हॉटेल कसं आहे. बाय चालले आमचं कृष्णा. कुठे चालले बाय? पूलला. माहेश्वरी, ज्ञानेश्वरी. हाय करा सगळी, हाय करा. कुठे चालले बा? स्विमिंगला. होय, कोण कोण चालले? बोला तोंडाना. तू आणि तुझ्याबरोबर कोण येणार? नानू येणार. अजून काय आवरणं झाले दीदीचं.
ए चला लवकर. चला लवकर. हे. चला आता मी चाललेलो आहे पूलला. केले सगळ्यांचं झाले. बघू आता पूल कसा आहे. काय वाटले दाजी तुम्हाला आज? आज पहिलाच दिवस आहे जायचा, त्यामुळे बघूया कसं वाटतंय काय. क्लीन असावं. काढायला लागतील. लिफ्ट छोटे आहे पण आम्ही ऍडजस्ट करणार आहे त्यात. हे थांबा मला पण घ्या. फॅन लाव फॅन लाव. थांबा. एवढी छोटी लिफ्ट आहे. सगळी एकदम ऍडजस्ट करायला लिफ्ट मध्ये. लहान पोरं कुठे? अरे पोरं दिसायची बघ. हे बघ. असं लोकेशन आहे इथं पूलचं. पूर्ण इथं नॅचरलच व्ह्यू आहे. डोंगर ते नाही खतरनाक आहे. ए पिल्लू आज जायचं नाही. व्ह्यू आहे इथं बघून घ्या. ही दीदी आमची आली. थर्ड डे. आज एन्जॉय सकाळचं काय मी चालू केले. सकाळ म्हणजे 12 वाजले आणि लोकेशन बघा कोणच नाही इथं. फक्त आम्ही तिथं गेस्ट आहे. आज पण सध्या हॉटेलला कोण नाही. आणि लोकेशन बघा कसं आहे. टेरेस पूल आहे. टेरेस पूल आहे. एन्जॉयमेंट चालू आहे पूल मध्ये. पूल मध्ये एन्जॉयमेंट चालू आहे. हाय करा. हाय कृष्णा. हाय कर. हाय हाय करा. ए पिलू माहेश्वरी पवाल्या. चला आता दीदी येणार आहे. चाललोय आता बीचला चाललोय. 3 वाजले अजून जेवलो नाही आम्ही सगळीजण. कृष्णराज ए हाय करा. हाय. पिल्लू हे बघा आमचं बाय कसं आहे. हाय कर पिल्लू. होई आमची बाय. चला बघा. दोन 40 झाल्यात दुपारचे. गोव्यात पाऊस पडालाय खतरनाक. तिकडं आहे ना. इलेक्ट्रिक गाडी का आल्या पेट्रोल टाकायला. पेट्रोल टाकायला आलोय. म्हणून आम्ही बाहेर तर पेट्रोल फुल करायचं. जाऊ दे पुढे पुढे जाऊ दे. दुपारचे 3 वाजल्यात आणि इथं एवढा मोठा पाऊस पडालाय. आणि आजचा पण दिवस फुकटच गेला. काय फिरता येणार नाही. आणि दीदी आमची सनस्क्रीम लावाल्या. पावसासाठी नवीन आलेली आहे. रेनी सीझन क्रीम. बघू आता काय काय पुढे नियोजन लागलं तर बरं होईल. आज इथं पाऊस पडालाय भरपूर. टुरिस्ट आहेत भरपूर. पण गाडीतनंच फिरायला. गाडीतच फिरायला उतरता येत नाही. पाऊसच पडालाय. काय करणार आहे. सगळी म्हणतोय 1 दिवस 2 दिवस गोव्यात आपण येतोय पण पुरत नाही आपल्याला. अजून राहायला पाहिजे. पण आम्ही आता 4 दिवस झालं फिरालोय तरी आम्हाला कळना काय करायचं. एवढा मोठा 4 दिवसाचा गोवा नाही आहे. मे बी 2 दिवस बात आहे तसं फिरायचं असेल तर. गौरी भूक लागले. जेवायला आलोय आम्ही आता. पूर्ण इथं फिश खायला आलोय. होममेड हॉटेल आहे इथं. एकट्याने ॲड्रेस दिला होता. नियोजन असं चालू आहे.
आधीच उठली असते तर बसवून घातली तर गुड मॉर्निंग गाईज. आफ्टरनून. आता आफ्टरनून आहे. आफ्टरनून विथ दिस लोकेशन. आता मी ते दमून येऊन बसलो आहे. इकडं चर्चला जाऊन आलो आहे. आणि दुसरा सीन असा आहे की एवढा मोठा मध्ये रस्ता आहे चालत जायला. आणि त्याच्यानंतर इथं म्युझियमला जायचं आहे. पण जाऊ काय नको बघायचं चालू आहे. काय वाटते जायचं का नाही? सॉल्ट रेस्टॉरंटला आलोय आम्ही आता. सॉल्टला बा आमचं झोपाले. बा झोपले आता. बा आमचं डान्स करणार आहे. गुड मॉर्निंग. आज आम्ही चाललो आहे रिटर्न घरी. आणि आज दुपारचे 1 वाजल्यात. जेवायला थांबलो आहे. आता बघूया आता कुठं जेवायचं आहे. ही आपली गाडी. ही दाजींची गाडी. आता हायवेला आहे. कुडाळमध्ये आहे सध्या. लोकेशन छान आहे. ऊन नाही आहे. कमी आहे. बघू आता पुढं हॉटेलवर गेल्यावर दाखवतो. फिश खाणार आहे. ही आमची रोड ट्रिप चालू आहे इकडं. आणि इकडे बघा कशी झोपल्यात. कृष्णराज झोपलाय. त्याची मम्मी झोपल्या. आमची रोड. गोव्यात एन्जॉय केला. खूप मजा आली. पण झोपच भेटली नाही. आराम भेटला नाही. नुसता स्ट्रेस आणि कामाचा पण लोड होता सोबत. पण शांतता काय वाटली नाही. आणि हे काय म्हणते ते आपण जेवण होतं बऱ्यापैकी ह्यावेळी चांगलं. पण एवढं पण नाही. आणि नेक्स्ट वन इज पाऊसच पडालता. काय मजा करणार पावसात. मजा त्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला आमचा. नाहीतर बेस्ट होतं. काय ट्रिप एवढी वाईट नव्हती. मंकीज बघा.